नमस्कार मित्रांनो. तर आज आपल्याकडे गुरुवार होता आणि होती सेन्सेक्सची वीकली एक्सपायरी. पण आता काय झालेलं आहे, ह्या सगळ्या एक्सपायरीज आपल्याला सध्या रटाळ होताना दिसत आहेत. आजची एक्सपायरी आपण बघितली, एकदम अशीच रटाळ होती. शेवटच्या क्षणी थोडा मूव आला, पण दिवसभर मार्केटमध्ये काही नव्हतं. पण आता आपल्याला तत्पूर्वी, जर आपण आपल्या चॅनलवरती नवीन असाल, पहिल्यांदा आपण आपल्या चॅनल सबस्क्राईब करा आणि त्यानंतर मग काय करा, मग आपला टेलिग्राम चॅनल आहे आणि त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये खाली मी दिली, त्या लिंकवरती जाऊन टेलिग्राम चॅनल जॉईन करा. आता काही महत्वाच्या आपल्याला पहिल्यांदा जाणून घेऊया का मार्केटमध्ये घडामोडी काय आहे. तर आज झालं काय, तर आज संध्याकाळी डाटा आला अमेरिकेतला. 2 डाटा आले. एक डाटा आला कुठला, तो एक डाटा आला याचा सीपीआयचा महागाईचा डाटा. आता महागाईचा जो डाटा आलाय, तर तो महागाईचा डाटा जर बघितला तर तसा महागाईचा डाटा निराशाजनक आलाय. म्हणजे झालं काय का, जी त्यांची महागाई जी मागच्या महिन्यामध्ये साधारणतः 2.9% होती, ती आता 3.10% ती महागाई झाली. म्हणजे महागाई वाढली. आता महागाई वाढल्यानंतर मग काय होतं आपल्याला ते पण जाणून घ्यायचंय. आणि त्यानंतर आता जे काय, जी तिथली बँक आहे मेन, जशी आपल्याकडे आरबीआय आहे आणि तशी त्यांच्याकडे फेडरल रिझर्व्ह आहे, आणि तिचं लक्ष आहे का ही महागाई 2% खाली आली पाहिजे. पण झालं काय, महागाई वाढली, हा डाटा थोडासा खराब आला, पण काय झालं, बेरोजगारी पण वाढली. आता बेरोजगारी जी वाढलेली आहे, तर त्या बेरोजगारीचा जो आकडा आहे, तो आकडा आलेला अर्थव्यवस्थेसाठी खराब. आता पण बेरोजगारी वाढली म्हटल्यानंतर मग फेड व्याजदर कमी करणार अशी एक संभावना आहे. म्हणून डाव जोन्स मध्ये एक आपल्याला 500 पॉइंटची तेजी बघायला भेटली. पण म्हणजे हे आपल्याला न समजणारं सूत्र आहे. महागाई वाढली, खराब डाटा आहे. बेरोजगारी वाढली, खराब डाटा अर्थव्यवस्थेसाठी. तरी सुद्धा मार्केटमध्ये अमेरिकेच्या 500 पॉइंटची तेजी आपल्याला त्या ठिकाणी बघायला भेटली. आणि मग आता बेरोजगारी जवळजवळ 4.3% गेलेली आहे, आणि त्यामुळे मग फेड कुठेतरी व्याजदर कमी करेल अशी एक शक्यता निर्माण झालेली आहे. तर हा एक पॉइंट आहे. म्हणजेच आता ह्या गोष्टीमुळे जो डाव जोन्स आहे, अमेरिकन मार्केट आहे, ते जवळजवळ 500 पॉईंट वरती 1% वरती आहे. आपला गिफ्ट निफ्टी जवळ 100 पॉईंटच्या आसपास वरती आहे. पण गिफ्ट निफ्टीचं कसं आहे, आत्ताचा दाखवतो वेगळा, सकाळचा दाखवतो वेगळा, त्यामुळे त्याच्या भरोश्यावर राहायचं नाही. पण आणखीन महत्वाचं डाटा आहे आपल्याकडे. उद्या जे काही होणार आहे ना महत्वाची बैठक आरबीआयची, सॉरी आरबीआयचा म्हणजे सेबीची, या सेबीनं पार आपल्या डोक्याला मुंग्या आणल्यात. आता तिथं एक सेबीनं कन्सल्ट, म्हणजे जे काय म्हणतो, एक असं म्हणजे नोटिफिकेशन काढलेलं आहे, एक असा पेपर जारी केलाय. आणि त्यात सेबीचं असं म्हणणं आहे का जी वीकली एक्सपायरी ते पार बंदच करून टाकावा का फक्त मंथली चालू ठेवावा. आणि आणखीन काही बरेचसे पॉइंट आहेत. आणि त्यावरती जी काय होणारी सेबीची आणि एक्सचेंजची मीटिंग होणारी, बैठक होणार आहे, आणि त्यामध्ये चर्चा होणार आहे. पण त्यामुळे मग आपण बघतोय का ह्या सगळ्या गोष्टींचा परिणाम आपल्याला बीएससी वरती बघायला भेटला, आणि त्यानंतर आपल्याला सीडीएसएल वरती सुद्धा त्याचा परिणाम बघायला भेटला. जर आपण आपल्या याच्या बीएससीचा जर बघितला स्टॉक, तर त्या बीएससीच्या स्टॉक मध्ये आपल्याला बघायला भेटते काय, मेजरली करेक्शन आज आपल्याला त्या ठिकाणी बघायला भेटलं. 2350 पर्यंत हा गेला होता स्टॉक, जो 2150 पर्यंत खाली आला. आज जवळजवळ 5% आसपास, 4.5% आसपास करेक्शन आपल्याला बीएससी मध्ये बघायला भेटलं. म्हणजे हे आपण म्हणतो ना, आपली जी सेबी आहे ती आपल्या रिटेल, त्यानंतर ब्रोकर, त्यानंतर एक्सचेंज यातला जगून द्यायचं नाही असं सेबीनं ठरवलेलं आहे. त्यानंतर दुसरा स्टॉक आहे सीडीएसएल. आता याच्यामध्ये सीडीएसएल मध्ये आपण बघतोय का तिथे जवळजवळ 1% आसपासचं करेक्शन आपल्याला बघायला भेटलं. म्हणजे बीएससी मध्ये 4.5% करेक्शन, पर सीडीएसएल मध्ये पण 1% करेक्शन. आणि त्याचाच मोठा भाऊ आहे एनएसडीएल, आणि त्याच्यामध्ये सुद्धा जवळजवळ 1% करेक्शन. म्हणजेच आपण जे म्हणतो ना, जे साधारणतः जर समजा वीकली एक्सपायरी बंद केली तर फरक कोणावरती पडणार आहे,
ब्रोकर एक्सचेंजेस वगैरे, तर त्याच्या स्टॉक्समध्ये आपल्याला करेक्शन आजच बघायला भेटले. तर आता उद्या काय होतंय त्यावरती बऱ्याचशा गोष्टी डिपेंड आहेत. आणि आता आपण जाऊया, आपला जो FI चा डाटा आहे तो डाटा काय सांगतोय आपल्याला ते जाणून घेणं गरजेचं आहे. आता बघा, पहिल्यांदाच झाले काय, आपल्याला बऱ्याच दिवसानंतर 25,000च्या वरती आपण बंद झालं. म्हणजेच आपल्या समाधानाकरता का होईना, पण बघा शेवट आपण बघितलंय. काल मी जो काही व्हिडिओ केला होता, आज काय झाले मुद्दाम लाईव्ह आलो नाही, कारण जरा सर्दीने जाम झालो त्यामुळे जरा लाईव्ह नाही आलो. पण काल मी म्हटलं होतं आपल्याला 24,980-85 हा मोठा रेजिस्टन्सचा झोन आहे. 25,000 जो आहे तो 25,000चा आपल्याला, त्यानंतर 25,020चा रेजिस्टंट आहे. आज आपण 24,985 सकाळी एकदा क्रॉस केलं, त्यानंतर परत खाली आलो दिवसभर, त्याच्यावरती जाता जाता नाकीने आले. पण शेवटी आपण थोडासा एक परत आपण जोर लावला तिथे निफ्टीने, आणि त्यानंतर आपण गेलो 25,000 जो 20-25 पर्यंत गेलो, पण क्लोजिंग 25,500च्या आसपास झाली. पण दिवसभर रटाळ मार्केट असल्यामुळे कुठेही काही कोणाला करता आले नाही, ना ऑप्शनचे प्रीमियम वाढले ना काहीच झालेलं नाहीये. आणि त्यामुळे एकंदरीत झाले काय का, सध्या जर आपण बघतो का ऑप्शन बाईंग करू नये ना ऑप्शन सेलिंग करू नये, पैसे कमवणं खूप अवघड झाले सध्या मार्केटमध्ये. ही अशी परिस्थिती झाली सगळ्या. ओके, पण आता ठीक आहे, तरी पण आपल्याला जरा FI चा डाटा बघून घेतला पाहिजे. आपण डाटा जर आज बघितला तर डाटा म्हणजे आज असं वाटलं होतं चांगला डाटा येईल, पण एकदम खराब डाटा आलेला आहे. FI ने आज कॅश मार्केटमध्ये 3,472 करोड रुपयाची सेलिंग केली कॅश मार्केटमध्ये, आणि आपल्या याच्यामध्ये स्टॉक फ्युचरमध्ये 2,774 करोड रुपयाची सेलिंग केली आहे. म्हणजे जवळजवळ 3,2,5,6,000 करोड रुपयाची सेलिंग कधी म्हणतो आपण, प्युअरली जी सेलिंग आहे नुसती सेलिंग केलेली आहे. जवळजवळ 6,000 कोटी रुपयाची सेलिंग आज झालेली आहे, FI ने केलेली आहे. आणि कालच्या पेक्षा खूप मोठी सेलिंग. काल तर काय झालं होतं, काल जवळजवळ एकदम कट टू कट होता आकडा, पण आज एकदम मोठ्या प्रमाणात सेलिंग केलेली आहे. आणि आपल्या DIS ने त्या ठिकाणी 4,000 कोटी रुपयाची खरेदी केली. म्हणून आपण बघतोय थोडंच मार्केट वाटतंय, पण एकदम कसं झालंय, त्या मार्केटला पडता येत नाही. ग्लोबल मार्केट सगळं चांगलं आहे, मग खाली पडायचं तर नाहीये, वर जायचं नाहीये, कंटाळा आल्यासारखं थकल्यासारखं सध्या मार्केट आपण म्हणतो ना कुंभकर्णासारखं. एकदा सकाळी थोडं गॅप अप ओपनिंग झालं, थोडं खाली 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 येतं आणि थोडंसं मुवमेंट संध्याकाळच्या वेळेस येतो, बस तेवढंच मार्केटमध्ये होते, बाकी काय होत नाही. तर एकंदरीत हा डाटा सुद्धा आलेला आहे, खराब आहे. पण आता उद्या काय होईल त्यावरती बऱ्याचशा गोष्टी डिपेंड आहे. गिफ्ट निफ्टी आता तरी 70 पॉईंट वरती आहे. डाव जोन्स जर आपण बघितला तर आपल्याला त्यामध्ये एक जवळजवळ साधारणतः 544 पॉईंटची तेजी डाव जोन्स मध्ये. आणि मग आता नेमक्या डाव जोन्स क्लोज काय होतो, कारण काय होतंय डाव जोन्स आता म्हणजे आता मी व्हिडिओ बनवतो 8:30 वाजता, रात्री 1:30 वाजता अमेरिकेचं मार्केट बंद होतंय, तोपर्यंत तो वरती राहायला पाहिजे. पण आता एवढं 500 पॉईंट वरती आहे म्हटल्यानंतर ठीक असं वाटतंय राहील म्हणून. पण ठीक आहे, जरी आपण काय होणार आहे का उद्या गॅप अप ओपनिंग होणार, परत आपल्याला पहिले पाडे 55 तर असं होणार आहे. तेव्हा जर एकंदरीत जर बघितलं आपण तर जे आकडे आलेले आहेत, आकडे आपल्याला सांगतायत का ठीक आहे सगळं काय आलबेल नाहीये, पण आपल्याला ग्लोबल माहोल सांगतोय अरे बाबा आपल्याला वरती जायला पाहिजे. ठीक आहे, तर मग आता निफ्टीसाठी जो आपल्याला पहिला रेजिस्टंट आहे 25,025चा, जर निफ्टी उद्या 25,025च्या वरती टिकला, जर गॅप अप ओपनिंग जर झाला तर लक्षात ठेवा 25,080च्या वरती जर टिकला तरच त्याला त्या ठिकाणी खरेदी करा, नाही तर थोडी वाट बघा 25,000 पर्यंत यायची. आणि 25,080च्या वरती जर टिकला तर मग 25,170, 175, 25,200 पर्यंत जाण्याची शक्यता आहे. आणि जर आपण 25च्या खाली जर गेलो तर परत 24,960च्या आसपास खाली आपल्याला सपोर्ट आहे चांगला. तेव्हा आपण जर समजा गॅप अप ओपनिंग झालं तर पहिल्यांदा टिकू द्या, वरती टिकलं तरच खरेदी करा. नाही तर काय होतंय, सकाळी आपण ओपनिंग वरती होतो, थोडा दिवसभर थोडं थोडं झुरून 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 खाली खाली आणतात, बाकी काही मुवमेंट होत नाही. तेव्हा आपण ही गोष्ट लक्षात ठेवा. आणि त्यानंतर बँक निफ्टीचा चार्ट आपण बघूया. तर बँक निफ्टीचं बघितलं तर या ठिकाणी बँक निफ्टीमध्ये आपण आज जवळजवळ 54,000 कुठे आपण बंद झालं बँक निफ्टीमध्ये. ठीक आहे, एकदा इंडेक्स बघूया आपण. तर बँक निफ्टीचा जो काय आजचा क्लोजिंग झालेला आहे तो क्लोजिंग झालेला आहे अराउंड 54,000 ओपन होतो इथे, हा तो झालेला आहे 54,670च्या आसपास. मी आपल्या सगळ्यांना बोललो होतो का जर समजा 54,500च्या वरती जर गेलं तर 54,800 पर्यंत बँक निफ्टी जाऊ शकतो. मग आता बँक निफ्टीसाठी आपल्याला खरेदी करण्यासाठी झोन कोणता आहे,
जर 54,500च्या आसपास जर आपण आलो, खाली जर साऊंड भेटला तर त्या ठिकाणी खरेदी करू शकतो. आणि किंवा मग जरा थोडासा 54,800च्या वरती म्हणजे 54,500च्या जवळ आला तर खरेदी करू शकता, आणि किंवा 54,800च्या वरती जर टिकला तर खरेदी करू शकता. आणि तिथून टार्गेट 55,000, 55,200, 55,500 पर्यंत टार्गेट बँक निफ्टीमध्ये आपल्याला त्या ठिकाणी राहू शकतं. ओके. आणि त्यानंतर जो आपला याच्याला स्विंग ट्रेडिंगचा आपला ग्रुप आहे किंवा आपला ऑप्शन ट्रेडिंगचा ग्रुप आहे, आता आपण तर कुठलाही स्टॉक स्विंगसाठी दिला नव्हता कारण मार्केटच एवढं खास नव्हतं. नेक्स्ट जो कॉल ऑप्शनचा आपण दिला होता 25,050चा, अराउंड साधारणतः 90च्या आसपास बायला दिला होता. 95 आपण त्यातून आपण काय एक्झिट केलंय कारण मुवमेंट नव्हती मार्केटमध्ये. मार्केट वरती जाते, निफ्टी वरती जाते, ऑप्शन वाढत नाहीये, अशी सगळी परिस्थिती होती. म्हणून आज काय जास्त काही ट्रेड आपण दिले नाही. आणि काय होतं, ज्यावेळेस असं साईडवेज मार्केट असतं त्या मार्केटमध्ये आपल्याला कॅपिटल वाचवणं खूप महत्वाचं असतं आणि ते आपण केलंच पाहिजे. ओके. थोडा आपण एकदा वाय डाटा बघूया पटकन. निफ्टीचा ऑप्शन चेनचा डाटा काय आहे, तो काय सांगतोय. तर वाय डाटा आता असं सांगतोय का जवळजवळ आपण 25,000चा आपल्याला चांगला सपोर्ट राहू शकतो, कारण त्या ठिकाणी 2,66,00,000 फूट शॉर्ट आहेत. आज 62 लाख नवीन त्या ठिकाणी ऍड झालेत. आणि कॉलमध्ये फक्त 2 करोड आहेत कॉल शॉर्ट, आणि त्यातही फक्त आज नवीन 6 लाख ऍड झाले. म्हणजे 25,000चा आपल्याला जर सकाळी समजा उद्या गॅप अप ओपनिंग जर झालं तर 25,000चा चांगला सपोर्ट आपल्याला मार्केटमध्ये राहू शकतो. आणि आणखीन काय आहे का आपल्याकडे उद्या विकेंड आहे. आता विकेंड असल्यामुळं जरा थोडीशी आपल्याला मार्केटमध्ये थोडी दुपारच्या सत्रानंतर मार्केटमध्ये थोडी व्हॉलॅटिलिटी वागायला भेटू शकते. कारण आपण आलेलो आहे खालून जवळजवळ 24,400 पासून वरती आलोय, म्हणून आपण ते पण लक्षात ठेवा. थोडा वरच्या लेवलला प्रॉफिट बुकिंग जी आहे ती सुद्धा आपल्याला येऊ शकते जर समजा गॅप अप ओपनिंग झालं तर. म्हणजे आपण तो पण पॉईंट आपण जरा थोडा लक्षात ठेवू शकता. आणि त्यानंतर 24,900 वरती जर बघितलं तर 24,900च्या कॉलवरती फक्त 45 लाख कॉल शॉर्ट आहेत आणि पुट त्या ठिकाणी 1,31,00,000 शॉर्ट आहेत. म्हणजेच 24,900 हा मार्केटसाठी आपल्याला तुर्तास तरी मजबूत सपोर्ट आहे. म्हणजे राहिलेला जी का आपली एक्सपायरी आहे 2-3 दिवसामध्ये, त्यामध्ये असं वाटतंय का निफ्टी 24,900च्या खाली जाणार नाहीये, पण 25,000च्या वरती जर गेलं तर 25,080च्या वरती टिकला पाहिजे तरच वरती जाऊ शकते. ह्या सगळा क्रायटेरिया निफ्टीसाठी आहे. ओके. आणि तेव्हा या सगळ्या गोष्टी आपण लक्षात ठेवा, या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवून आपण ट्रेड करत चला. आणि तेव्हा आता इथे आपण थांबतोय. अर्थात हा जो काही सगळा व्हिडिओ होता तो सगळा व्हिडिओ मी आपल्यासाठी एज्युकेशनल पर्पज म्हणून दिला होता. या व्हिडिओमध्ये मी कुणालाही कुठल्या प्रकारे खरेदीचा किंवा विक्रीचा सल्ला दिला नाही. आपण याची कृपया नोंद घ्या आणि कुठलाही ट्रेड करताना आपण आपल्या जबाबदारीवरती ट्रेड करत चला. ओके. आणि तेव्हा इथे थांबतोय. माहिती चांगली वाटली असेल तर आपण आपला हा व्हिडिओ आपल्या मित्रांना शेअर करा. चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका.